एकदम कम एकदम बरोबर. हो ना. मसाला थोडा मसाला बी डालो ना. भाई मीठा है. मस्त उतरलो. हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर इथे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे, व्हिडिओ आपले कंटिन्यू येत आहेत. जे आहेत ते सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे. जेवढे 4 दिवसाचं जे आम्ही बघितलं आहे तीर्थक्षेत्र जे सगळे, तर ते सगळं मी इथे करते. आज आपण गिरनार पर्वत पूर्ण मी व्हिडिओ याच्यामध्ये घेतलेला आहे आणि तो पूर्ण बघा. त्या अगोदर आम्ही जे काही ठिकाणं बघितली आदल्या दिवशी, जिकडे कालचा व्हिडिओ आपला संपला आहे, त्याच्यानंतर आम्ही इथे आलो. आता भालका तीर्थ म्हणून इथे देवाला जिथे बाण लागला होता आणि इथे ते हे तीर्थ म्हणून भालका तीर्थ, म्हणजे भाल्याने अंगठ्याला जो बाण लागला होता, त्या ज्या भिल्लाने मारला होता, तर ते हे ठिकाण आहे आणि तेच आम्ही इथे बघायला आलोत आत्ता. तर हे तिथे पण ना आजूबाजूला भरपूर अशी मंदिरं होती. तर ते सगळी मंदिरं मी इथे तुम्हाला दाखवते एक एक करून, जिथे जिथे गेलो तर तिथे पूर्ण. तर इथे हे बाकीची पण मंदिरं होती. हे बलदेव मंदिर आहे. आतमध्ये असं गुफा आहे, म्हणजे बलदेवांची गुफा असं म्हणतात. इथे बलदेव की गुफा असं म्हणत होते. तर ते आहे आणि छान होतं हे पण. सगळी मंदिरं एकदम छान होती. आणि इथे मेन मंदिर जे आहे श्रीकृष्ण स्वारींना जिकडे बाण लागलेला, तर ते देवाला, तर ते पण मी पुढच्या ह्याच्यामध्ये येईलच, तर ते पण बघा. तर इथून आम्ही आता नमस्कार करून, आम्हीच होतो, आमचाच ग्रुप होता, जास्त काय गर्दी वगैरे नव्हती. इथे थोडीशी लोकं होती बाहेरची, पण जास्त आमचा ग्रुप होता जास्तीत जास्त. तर इथे ना काही मंदिरांमध्ये फोटो काढायला पूर्ण अलाउड नव्हतं आणि काही ठिकाणी होतं. जिथे होतं तिथे पूर्ण मी दाखवलं. इथे हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर. तर हे पण मंदिर खूप छान होतं. मोठी मोठी मंदिरं होती. काही मंदिरं छोटी होती, पण जी मेन मंदिरं आहेत ती छान मस्त मोठी होती एकदम. तर हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि इथून आता आम्ही नमस्कार करून जे मेन मंदिर आहे तिथे जाणार आहोत. लक्ष्मीनारायण मंदिर ना. चला चला, आपलं झालं पाहिजे. हां, काशी विश्वनाथ महादेव. काशीचे महादेव. इथे ज्या ह्या पादुका आहेत, तर त्या ठिकाणी आपला श्रीकृष्ण स्वारींचा जीव म्हणजे गेला असं बोलत होते, इथे सांगत होते. आणि त्या ठिकाणी इथे त्यांच्या चरण पादुका आहेत, तर तिथे आम्ही दर्शन घेतलं. खूप मोठा परिसर आहे इथे आणि थोडीशी आमची घाई झालेली इथे, कारण आम्हाला मेन ना मंदिर सोरटी सोमनाथ जे आहे तर ते बघायचं होतं. तर इथे थोडं घाईमध्येच आता आम्ही इथून निघालो. जेवढं तिथे ना कमीच शूटिंग झालं, जरा मोठा परिसर होता, सगळंच नाही दाखवलं, पण ज्या चरण पादुका होत्या त्या दाखवल्या आणि जी 1-2 मंदिरं होती ते मी इथे तुम्हाला दाखवलं. इथे आता आम्ही आलो सोरटी सोमनाथ. हे फक्त बाहेरून ना एवढंच घेता आलं. खूप मोठा परिसर आहे आणि खूप सुंदर आणि छान असं मंदिर आहे. नक्की ह्या मंदिराला कोणी गेलं नसेल तर नक्की जाऊन बघा. खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. पण आतमध्ये खूप जवळजवळ अर्धा किलोमीटर अगोदरच आमची कॅमेरा वगैरे ते सगळं घेऊन ठेवलं होतं. तसं अलाउडच नाही आहे आतमध्ये, त्याच्यामुळे आतला सगळा पूर्ण मोठा खूप परिसर आहे आणि तो दाखवता नाही आला. पण हे इथपर्यंत मी दाखवलं आहे, जिथपर्यंत आम्हाला कॅमेरा अलाउड होता तिथपर्यंत. त्याच्यानंतर मग ठेवून दिला. त्याच्यानंतर सोरटी सोमनाथ मंदिर दर्शन घेतल्यानंतर तिथे थोडासा वेळ गेला जास्त. त्यानंतर आम्ही आलो तिथे भालका तीर्थ. ते आधी जे दाखवलं ते होतं जिकडे बाण लागून तिकडे आले होते, म्हणजे जीव तिथे त्यांचा हे झालेला. आणि हे जे ठिकाण आहे इथे त्यांना बाण लागला होता, म्हणजे भाल्याने मारला होता, ते भिल्लाने मारला होता असं होतं इथे लिहिले, म्हणजे सांगत होते सगळेजण. तर हे ते मंदिर आहे जिथे, आणि झाड पण आहे. त्या झाडाखाली देव बसले होते आणि त्यांना तो बाण लागला.
तर ते पण दाखवतेच मी तुम्हाला. झाड पण दाखवते आणि पूर्ण इथे आतपर्यंत अलाउड होतं मंदिरामध्ये. पूर्ण दाखवलं आहे की आपलं दर्शन पण होईल छानसं. श्रीकृष्ण ची मूर्ती आहे एकदम छान तिथे देवाची, आणि ती भिल्लाची पण मूर्ती आहे आणि ते झाडही आहे. तर सगळंच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. हे नव्हतं अच्छा. अच्छा असं आहे. हां. इकडे ठीक आहे. हो हो, ही भिल्लाची मूर्ती आहे आणि हे झाड आहे जे झाडाखाली बसले होते. तर त्या दिवसातलं हे शेवटचं ठिकाण होतं आणि त्यानंतर आम्हाला रात्र झाली होती. हा आहे गिरनार पर्वताचा रात्रीचा व्ह्यू. जो आतून आम्ही गिरनार पर्वताच्या जवळजवळ पायथ्याशीच होतो राहायला, तर तिथून मी घेतलं होतं ते. इथे दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि आम्ही सकाळीच आलो. तिथे जवळ 6:30 झाले होते. आम्ही आलो तिथे रोपवेसाठी लाईनमध्ये उभे राहिलोत आणि आता रोपवेमध्ये बसून आम्ही 10,000 पायऱ्या आहेत तशा तर खालून, पण 5,000 पायऱ्यांपर्यंत रोपवे आहे आणि त्याच्यानंतर 5,000 पायऱ्या आपल्याला चढून जायचे. तर आम्ही रोपवेमध्ये आलो तिकडे आणि हा आहे रोपवे तिथला जो काही परिसर होता तो सगळा. मी इथे गर्दी खूप होती एवढ्या सकाळी पण, आणि रोपवे चालू पण झाल्या होत्या. ॲक्च्युली तिकडे सांगत होते 8 वाजेचा टाईम आहे, पण लवकरच चालू झाल्या होत्या इथे. आता एक 7, 7:15 काहीतरी झाले होते आणि आम्ही इथे होतो उभे लाईनमध्ये. तर ह्या आहेत केबल कार ज्या रोपवेच्या आहेत त्या, आणि याच्यामध्ये बसून जायचं आहे आता. आणि छान होता, पण तशी पुढे नंतर वरती गेल्यावरती ती खोल दरी वगैरे बघून थोडीशी भीती वाटते. तर छान पण मस्त वाटलं, मस्त तिकडे सकाळ होती. आणि चला रोपवेमध्ये आता मी बसतो आहे आणि दाखवतेच आहे पुढे काय काय होतं आहे आणि कसं कसं. पूर्ण व्हिडिओ आहे अगदी संपूर्ण येईपर्यंत, तर पूर्ण व्हिडिओ बघा नक्की. कोणी गेलं नसेल तर जाण्यासाठी खूप सोपं आहे गिरनार, खूप कठीण नाही आहे. आम्हाला तर खूप इझी वाटलं, काहीच नाही त्रास नाही झाला अजिबात कसलाच. खूप खोल दरी आणि खूप उंच पर्वत असं दिसत होतं रोपवेमधून. आणि तशी थोडी कधी कोणी घाबरणारा असेल तर घाबरू शकते, इकडे भीती वाटू शकते, पण अगदी बिनधास्त देवाचं नाव घेत जर गेलात तर काहीही नाही. खूप छान वाटलं, आल्हाददायक वातावरण खूप मस्त होतं आणि वरून जो व्ह्यू दिसत होता पूर्ण तो इतका सुंदर होता की खूपच छान होतं. सकाळ होती एकदम, जस्ट सूर्य वरती येत होता आणि इतकं मस्त वातावरण होतं. खूप थंडी खूप होती, हवा भरपूर होती वरती. स्वेटर आणि टोपी घातल्याशिवाय तर नाही जाऊ शकत वरती, पण खूपच छान होतं हे सगळं. आणि जेवढा कॅप्चर करता येईल रोपवेमधून पण, आणि नंतरसुद्धा तर पूर्ण केला आहे मी. हा जो अनुभव होता तो खरंच एकदम सुखावणारा होता आणि खूप छान होता. अजिबात भीती वगैरे आम्हाला तर काहीच नाही वाटली, खूप चांगलं वाटलं. पण एवढ्या छान आणि खूप उंच पायऱ्या उंच नाही आहेत, खूप छोट्या छोट्या आणि छानशा पायऱ्या आहेत. अगदी आपण घाबरतो की कसं चढणार गिरणार आणि कसं होणार, आपण चढू शकतो की नाही, तसं अजिबात वाटायची गरज नाही आहे. बिनधास्त जा, ज्यांना जाणं शक्य आहे त्यांना. आणि खूप मस्त दर्शन पण झालेलं आमचं. देवाचं नाव घ्यायचं, नामस्मरण करत आम्ही गेलो आणि इतकं छान दर्शन झालं. कधी पायऱ्या चालू केल्या आणि कधी संपल्या तेही समजलं नाही.
तर चला इथे आता आम्ही उतरतोय आणि उतरून परत नंतर मग इथे वॉशरूम वगैरे आहे आतमध्येच. इथे एकाच ठिकाणी वॉशरूम आहे जिकडे रोपवे थांबते म्हणजे तिकडेच. आणि परत आल्यानंतर पण आपल्याला मध्ये कुठेही रस्त्यामध्ये वॉशरूमची सोय नाही आहे, त्याच्यामुळे इथेच जायचं आणि इथून परत मग हातपाय वगैरे धुवून तुम्ही पुढचा चालू करायचं पायऱ्या चढायचं. तर इथे सर्वात अगोदर आहे हे मंदिर, अंबाजी मंदिर आहे. आणि हे मंदिर ह्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं पहिल्यांदा. तिथे आम्ही काठ्या खरेदी केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही चालू केला आमचा छानसा आणि रोमांचकारी आणि खूप छानसा असा प्रवास. बघताना असं वाटतंय काय नाहीये, ते माहितीये. भारी आहे ना, कसलं दिसतंय, बरं वाटायला वाव पाहिजे ना. जबरदस्त. हा किती छान दिसतंय. ते बघ शूज काढून घुसलो ना. शिक्षा दिली. एक्सक्यूज मी बोल. तू कुठे तू चौकशी आहे हो खाली बघा. जेवढा कट्टा मिळेल त्या कट्ट्याच्या आधाराने चालायचं. ती काठीची पण मला अडचण वाटते, नाही वाटत. सावकाश तुम्ही पण सगळ्यांनी चालू. फोटो काढली नाही, फोटो काढ नाही आहे. આપણે પાછું ગુફામાં જ નથી જવું. बाळा आपल्या काय झालं तुला? चला खाली उतरा. त्या मंदिरावर जायचं. जवळजवळ अर्ध्या पायऱ्या आम्ही इथे चढवून आणि उतरून. इथे ना काही ठिकाणी चढायचं आहे, काही ठिकाणी उतरायचं आहे, परत चढायचं आहे, परत उतरायचं आहे, असा डोंगर आहे. तुम्ही जर एकदम सकाळी जाणार असाल ना तर पाय वगैरे ते भाजत नाही. आम्ही तर उशिरा म्हणजे येताना तर ऊन झालेलं खूप, पण तरीसुद्धा अजिबात चटके लागत नव्हते. पायात नक्की चप्पल किंवा शूज काही घालू नका, कारण पायऱ्या ज्या आहेत. हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी आहे गिरनार पर्वत आणि एक काठी घेतली आहे, स्वेटर, टोपी, पूर्ण जय्यत तयारी जशी आहे. आम्ही 4 जणी आहोत, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि इथे आता आम्ही जवळजवळ अर्धा पडाव पार केला आहे. म्हणजे आता आम्ही उतरतो आहे आणि 1000 पायऱ्या परत आम्हाला चढायच्या आहेत. 1000 उतरलो आहे, आता परत चढ लागणार आहे, तर चढणार आहोत. आणि सुंदर एवढा परिसर आहे, खूप छान मस्त धुकं पडलं आहे आणि खूप आल्हाददायक वातावरण आहे, एकदम खूप मस्त आहे. तर चला, दम तर काय नाहीच, पायऱ्या एकदम इझी आहेत, खूप छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. आणि झालं आहे, अर्धा पार झालं आहे. सद्गुरू स्वारी नेतील.
पुढे पण दर्शन नक्की मिळेल आम्हाला पटकन लवकर. रोपवे लवकर तरी आपण लवकर अजून यायला पाहिजे. किती वर्षाचे आहेत आजी तुम्ही? 70 आणि 5 वर्षाच्या आजी एवढ्या गिरनार चढून दर्शन घेऊन आलात पण रिटर्न ना. किती मस्त. काय वाटलं? त्रास झाला? आनंद वाटला ना. दर्शन झालं मस्त. चल आमच्याच ग्रुप मध्ये आहेत ना त्या. हा आपलाच ग्रुप आहे. आम्हाला वाटलं आमच्या मागून येऊन पुढे चढल्यात त्या. त्या दिवशी ग्रुपला पैसे पडले त्याच्या दत्ताला सांगितलं तू बोलाव न केले तर तूच मला वरच. हा बरोबर आहे. आजी चढून आल्या 75 वर्ष वय आणि आम्ही बघा. चला 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 येतो. आमचा औषध तुम्हाला येईल. तर इथे हे वरती जे दिसतं हेच मंदिर आहे. मेन मंदिर दत्त पादुका आणि दत्त मूर्ती आहे इथे. आणि तिथे व्हिडिओ अलाउड नव्हता त्याच्यामुळे तिथे जर खालून मी जो घेता आला ना तेवढं दाखवलं आहे तुम्हाला इथे. आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत खालून दिसत आहेत तुम्हाला, या खाली असा पूर्ण ह्या पायऱ्या आहेत. आणि इथल्या पायऱ्या थोड्याशा अशा वरती आहेत अशा, म्हणजे स्टेप्स एकामागे एक. अजिबात मध्ये जागा नाही आहे अशी सरळ चालायला. पूर्ण पायऱ्या आहेत म्हणजे पूर्णच पायऱ्या आहेत. पण पायऱ्या खूप छोट्या छोट्या आहेत आणि चांगल्या आहेत. फक्त थोडेसे पाय वगैरे स्लिप होतात तिथे, तर म्हणून थोडी काळजीपूर्वक व्यवस्थित जायचं जाताना. इथं आता मी उतरून आलो आहे सुद्धा, एकदम खाली आलोत म्हणजे पूर्ण पायऱ्या संपूर्ण उतरून झाल्या. हा थोडा थोडा मसाला बी डालो ना भाई मीठा है, मस्त उतरलो एकदम मीठा है. तुमको गुटखा थूकने का जरूरत नहीं है. दर्शन भारी झालं. हा दो मिक्स. इधर गुटखा महंगा है फिर. गुटखा महंगा. मसाला कम दो. मी जाताना आणि येईपर्यंत पाणी जरा पण प्याले नव्हते. निघताना सुद्धा आणि येताना सुद्धा पाण्याची बाटली होती सोबत. पाणी अजिबात घेतलं नव्हतं. इथे आल्यावर आम्ही हे फ्रूट्स खाल्ले आणि खूप बरं वाटलं. त्याच्यानंतर आता आमचा हा लास्ट डे होता टूरचा, त्याच्यामुळे आता आम्ही जाणार हॉटेलवरती, रेस्ट करणार आणि थोडंसं काय आहे प्राणी संग्रहालय वगैरे ते बघणार. रोपवेमधून आम्ही परत आता खाली निघालोत जाण्यासाठी. रिटर्न तिकीट इथे 700 रुपये आहे आणि सिंगल मग त्याच्या अर्ध. तर असं होतं. तर तुम्हाला सिंगल जायचं असेल, सिंगल उतरायचे असेल 10,000 पायऱ्या तुम्ही उतरू शकता परत, कोणाला वाटत असेल तर. इथे प्राणी संग्रहालय होतं, हे काय एवढं विशेष आम्हाला नाही आवडलं. ठीकठाक होतं, एवढं काय खास नव्हतं. आणि त्याच्यानंतर आम्ही आता निघणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळीच. 12ची ट्रेन आहे आमची, 12:30ची. आणि रिटर्न निघणार आहोत. आतापर्यंत जेवढे काही व्हिडिओ होते तेवढे सगळे तुमच्यासोबत मी शेअर केले. जेवढी टूर जेवढं दाखवता येईल तेवढं सगळं दाखवलं आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून आपल्या गोडशा फॅमिलीचा हिस्सा व्हा. आणि हे प्राणी संग्रहालय होतं आणि छोटे प्राणी म्हणजे इथे पक्षी होते आणि सिंह आणि एक वाघ होता म्हणजे बिबट्या होता. तर हे होतं तिकडे, बाकी काही जास्त नव्हतं विशेष असं. तर एवढंच होतं, छोटंसंच होतं हे प्राणी संग्रहालय. आणि मार्केट असं काय आम्हाला लागलं नाही, त्याच्यामुळे आम्ही मार्केटमध्ये गेलो पण नाही. कारण आजच आम्ही गिरनार उतरलेलो, पण गिरनारचा अजिबात आम्हाला त्रास झाला नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही. दत्तगुरूंचं नाव घेतलं आणि सुरुवात केली आणि उतरलं पण एकदम इझी. खरंच खूप छान होतं आणि खूप प्रसन्न वाटत होतं. तर चला ह्या व्हिडिओचा आपण आता एंड करूया. आता मी उद्या निघणार आहोत, 12:30ची ट्रेन आहे. आणि बस संपलं आमची टूर आणि खूप छान झाली. चांगलं दर्शन झालं सगळ्या ठिकाणी, कुठेही घाई गडबड नव्हती आणि गर्दी पण नव्हती. ऊन खूप होतं, दिवसा ऊन आहे इथे आत्ता. आणि संध्याकाळी थोडीशी थंडी इथे फक्त गिरनारला होती, बाकी ठिकाणी नॉर्मल वातावरण होतं, जसं मुंबईमध्ये आहे तसंच होतं. आणि त्याच्यामुळे आता कोणाला जायचं असेल तर ऊन मात्र भरपूर आहे. आपल्याकडे पण आहे तसंच सेम क्लायमेट तिथे पण आहे. फक्त गिरनारला थंडी होती आणि ती पण नंतर ऊन झाल्यानंतर अजिबात नाही, ऊनच लागत होतं. पण तिकडे वरती चढताना मात्र हवा आणि थंडी भरपूर होती.
तर चला, अशा प्रकारे आमची 4 दिवसाची टूर म्हणजे 6 दिवस होतो. ट्रेनमध्ये 2 दिवस जातात, दीड दिवस असा, ते 3 दिवस आणि बाकीचे 4 दिवस असे 6 दिवस होतो आम्ही. तर 5 ते 6 दिवस म्हणजे 4 मुक्काम होते आणि 2 मुक्काम ट्रेनमध्ये होते. अशी 6 दिवसाची टूर होती, छान होती आणि मस्त बघितलं सगळं, छान दर्शन झालं. चला, आता आम्ही ओला करून घरी पण निघालो येण्यासाठी. चला, व्हिडिओचा करते एंड आणि तुम्हाला पण करते बाय. व्हिडिओ आवडला असेल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटूच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.